हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। माझं नाव मंगेश कुलकर्णी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2025 नुकत्याच जागा अनाउन्स झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या ब्रांचेससाठी ज्युनियर इंजिनियर या पदाच्या वॅकन्सीज आपल्याला त्यामध्ये दिसतात आणि या सिलेबस मध्ये जो आपला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल याबद्दल ऑलरेडी आपण एक व्हिडिओ पण घेतलेला आहे। त्या सिलेबस मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक कॉमन जो पॉइंट बघायला मिळतोय तीनही वॅकन्सीज मध्ये, तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राइट। आणि हा जो ऍक्ट आहे या ऍक्ट बद्दलची एक वेगळी बॅच देखील आपण अनाउन्स केलेली आहे आणि त्या संबंधितच हे डेमो सेशन आपण आता इथे बघतोय, ठीक आहे। तर ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला पूर्णपणे टेस्ट सिरीज इन्क्लुडेड असणार आहे। त्यासोबतच अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला तिथे मिळणार आहेत, म्हणजे तुम्ही कितीही वेळेस ते बघू शकता। लेक्चरच्या नोट्स तुम्हाला व्यवस्थित स्वरूपात ज्याचे तुम्ही प्रिंट काढू शकता अशा स्वरूपातल्या लेक्चरच्या नोट्स देखील तुम्हाला तिथे मिळणार आहेत, ठीक आहे। बॅचची फीज इथे दाखवलेली आहे 199 प्लस जीएसटी। कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करून अजून माहिती घेऊ शकता। इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ठेवा, त्यामध्ये देखील तुम्हाला हा कोर्स तिथे बघायला मिळेल, ठीक आहे। आता ज्या इग्नाइट अकॅडमीच्या ऑलरेडी ज्या इंटिग्रेटेड बॅचेस आहेत, मग मेकॅनिकलच्या असतील, सिव्हिलच्या असतील, इलेक्ट्रिकलच्या असतील, या बॅचेसमध्ये ऑलरेडी हा जो कोर्स आहे तो इन्क्लूड असणार आहे, म्हणजे तो वेगळा तुम्हाला परचेस करायची गरज नाही। तर आपल्या या इंटिग्रेटेड बॅचेस पण तिथे आहेत, त्या देखील तुम्ही चेक करू शकता। केडीएमसी, डब्ल्यूआरडी, इस्रो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या या सगळ्या ज्या परीक्षा आहेत त्याची एक इंटिग्रेटेड रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आहे। फॅकल्टी पॅनल इथे तुम्हाला दिसतंय, ही देखील तुम्ही चेक करू शकता। पूर्णपणे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची तयारी यामध्ये होऊन जाईल। मेगा टेस्ट सिरीज त्यामध्ये इन्क्लुडेड आहे। लेक्चर नोट्स तुम्हाला व्यवस्थितपणे प्रिंटेबल प्रकारच्या त्यामध्ये, म्हणजे तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता अशा प्रकारच्या नोट्स तुम्हाला मिळतील। अनलिमिटेड व्ह्यूज आपल्याला तिथे मिळणार आहेत, म्हणजे कधीही तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता, कितीही वेळेस बघू शकता। रिव्हिजन सेशन्स इन्क्लुडेड असणार आहेत। सो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बॅच आहे। जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण ज्या सिव्हिल वाल्या परीक्षा येत राहतात त्या परीक्षांची एक बॅच, म्हणजे सगळ्या परीक्षांची तयारी होऊन जाईल त्यामध्ये, अशा प्रकारची एक रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, ती देखील तुम्ही चेक करू शकता। त्यामध्ये देखील तुम्हाला इन्क्लूड असणार आहे टेस्ट सिरीज, बाकी लेक्चर नोट्स वगैरे सगळं त्यामध्ये येऊन जाईल, ठीक आहे। इथे कॉन्टॅक्ट नंबर जे दिलेले आहेत त्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बॅचेस बद्दलची माहिती घेऊ शकता। तिसरे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही वेगवेगळ्या परीक्षा ज्या येणार आहेत, केडीएमसी, महाट्रान्सको, डिस्कॉम, एमएनसी, या ज्या काही परीक्षा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वाल्या आहेत त्या परीक्षांची एकत्रित तयारी करणारी ही बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, ही देखील तुम्ही चेक करू शकता। आणि ह्या तीनही ज्या बॅचेस आहेत या बॅचेसमध्ये हे जे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टची जी बॅच आहे किंवा ते जे लेक्चर्स आहेत ते या बॅचेसमध्ये इन्क्लूड असणार आहेत। ज्यांनी ही बॅच घेतलेली आहे त्यांना म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टची वेगळी बॅच घ्यायची गरज तिथे नाही। अदरवाइज ज्यांना नुसती म्युनिसिपल कॉर्पोरेशनची बॅच घ्यायची असेल त्यांच्यासाठी 199 प्लस जीएसटी मध्ये ही बॅच अवेलेबल आहे। आता आपण येऊ आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट कडे आणि त्यामध्ये आजचे ब्रीफ डेमो सेशन आपलं असणार आहे। नेमका कसा अप्रोच आपला राहणार आहे, कोणत्या स्वरूपाचं नोट्स राहणार आहेत ते तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल। तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो आहे 1949 मध्ये आलेला हा कायदा आहे आणि जे लेक्चर मध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत ते लेटेस्ट जो कायद्याची पीडीएफ आहे त्यामधून आपण सगळ्या नोट्स बनवून आपल्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत। लेटेस्ट म्हणजे कधीचा आहे तर 2 मे 2025, म्हणजे 2 मे 2025 पर्यंत, म्हणजे आता लेटेस्ट मध्ये जे अमेंडमेंट झालेले आहेत ते सगळे इन्क्लूड करून जो कायद्याची पीडीएफ आपल्याला बघायला मिळते ती पीडीएफ आपला सोर्स मटेरियल असणार आहे, ठीक आहे। तर हे महत्त्वाचं आहे कारण आपल्याला इंटरनेटवरती बऱ्याचशा वेगवेगळ्या पीडीएफ बघायला मिळतात। समजा आपण म्हटलं काही 2014 मधली एखादी पीडीएफ आहे, एखादी 2018 मधली पीडीएफ आहे, तर आपल्याला काय बघायचे 2025 एकदम अलीकडच्या काळामध्ये नेमकी कोणती लेटेस्ट पीडीएफ आहे, तर ही 2 मे 2025 पर्यंत अपडेट झालेली पीडीएफ आहे, ठीक आहे। तर त्या पीडीएफ मधून आपण हे सगळे लेक्चर्स इथे घेणार आहोत। तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, आता सगळ्यात पहिले तर हा जो कायदा आहे हा 1949 मध्ये आलेला आहे।
आणि त्या काळामध्ये तिथे गव्हर्नर जनरलची पोस्ट होती. जसं आपण आता बोलतो किंवा जेव्हा कायदा येतो कायद्याला प्रेसिडेंटची ॲसेंट मिळते, प्रेसिडेन्शियल ॲसेंट मिळते, तर त्या काळामध्ये गव्हर्नर जनरलची ॲसेंट मिळाली होती. तर मग गव्हर्नर जनरलची ॲसेंट मिळते त्या कायद्याला, त्यानंतर तो गॅझेटमध्ये कायदा ऍड केला जातोय. तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या तारखा त्यांनी पहिल्याच पानावरती दिलेल्या आहेत. त्या कायद्याच्या ज्या डॉक्युमेंट आहे ते कायद्याचं त्यामध्ये पहिल्याच पानावरती त्या तारखा आलेल्या आहेत. सो हा जो कायदा आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, दिस ऍक्ट रिसीव्ह ॲसेंट ऑफ गव्हर्नर जनरल. किती तारखेला ॲसेंट मिळालेला असा प्रश्न येऊ शकतो, तर 21 डिसेंबर 1949 ला गव्हर्नर जनरलची ॲसेंट त्यामध्ये मिळाली. आणि सगळ्यात पहिले हा कायदा बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये पब्लिश झाला 29 डिसेंबर 1949 ला. ठीक आहे, तर या 2 तारखा आपल्याला तिथे महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर मग हळूहळू ते कायद्याच्या आतमध्ये येतात. आता सगळ्यात पहिले ते काय म्हणतात किंवा हा जो कायदा आहे या कायद्याचं त्यांनी एक टायटल स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा हे कायद्याचं नेमकं पर्पज काय आहे. तर या कायद्यामध्ये ते म्हणतात दॅट दिस ऍक्ट प्रोव्हाइड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन फॉर ऑल लार्जर अर्बन एरियाज. जे मोठे अर्बन एरियाज आहेत महाराष्ट्रामध्ये त्या अर्बन एरियासाठी म्युनिसिपल कॉर्पोरेशन बनवणं हे या कायद्याचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच महानगरपालिका आपण म्हणतोय. आता त्यामध्ये एक एक्सेप्शन येते किंवा सगळे महाराष्ट्रामध्ये जेवढे अर्बन एरियाज आहेत, लार्ज अर्बन एरिया, त्यांच्यासाठी म्युनिसिपल कॉर्पोरेशन बनवणं एक्सेप्ट दॅट ऑफ ब्रिहन मुंबई इन दी स्टेट ऑफ महाराष्ट्र हे या कायद्याचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, तर एक्सेप्ट बृहन मुंबई असं का? कारण बृहन मुंबई म्हणजे बीएमसीचा वेगळा कायदा आहे. ज्यांनी बीएमसीची परीक्षा यादी दिलेली असेल त्यांना माहिती असेल बीएमसीचा वेगळा कायदा असतो आणि बाकी महाराष्ट्रामध्ये बाकी महानगरपालिकांचा हा वेगळा कायदा तिथे आहे. ठीक आहे, कोणत्याही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जरी तुम्ही गेले त्यामध्ये तुम्हाला हे 2 कायद्याचे पीडीएफ बघायला मिळतात. एक असते महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो की हा आहे आणि दुसरं म्हणजे बीएमसीचा कायदा म्हणजे बीएमसी ऍक्ट. ठीक आहे, तर मग इथे एक्सेप्शन आहे की या कायद्यामध्ये बृहन मुंबई इन्क्लूड होत नाही. ठीक आहे, आता एक लेवल अजून आतमध्ये आलो आपण. तर या कायद्याचा पहिला जो चॅप्टर आहे, एक चॅप्टर आपण त्यामध्ये आपल्या लेक्चर्समध्ये पुढे डिस्कस करणार आहोत. पहिला जो चॅप्टर आहे तो आहे प्रिलिमिनरी चॅप्टर. आता या चॅप्टरमध्ये नेमकं काय दिलेलं आहे, तर सगळ्यात पहिले तर त्यांनी या कायद्याचं टायटल दिलेलं आहे जे या कायद्याचं सेक्शन 1 आहे. टायटल काय आहे तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. ते थोडंफार एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी सेक्शन 1 मध्ये. त्यानंतर मग दुसरा सेक्शन जो येतो यामध्ये तो आहे डेफिनेशनचा. कारण कायदा म्हणल्यावरती बरेचसे शब्द कायद्यामध्ये वापरले गेलेले असणार आहेत आणि या शब्दांमध्ये आपण बघतो किंवा बरेचसे असे राहू शकतात की जे कॉम्प्लिकेटेड होऊन जातात. त्यामुळे त्यांनी काय केलं, कायदा सुरू करण्याच्या आधीच काही शब्दांचे डेफिनेशन्स देऊन ठेवले आणि त्या डेफिनेशन्स मधून आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न बनवू शकतात परीक्षेसाठी. तर मग या चॅप्टर 1 मधून डेफिनेशन्स आपल्याला वाचणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. टोटल जर बघितलं 2 मे 2025 पर्यंतचा जो लेटेस्ट अपडेटेड कायदा आहे त्यामध्ये 341 पानं आहेत. किती? 341. आता बऱ्याचशा लोकांना इंटरनेटवरती काही 500 पानाची काही 400 पानाची असे वेगवेगळे पीडीएफ दिसत असतील, पण जो लेटेस्ट जो कायदा आहे त्यामध्ये 341 पानांची पीडीएफ आहे. हे आपलं सोर्स मटेरियल आहे आणि त्यामधून आपण हे बघतोय. तर मग या केसमध्ये तुमचा प्रिलिमिनरी जे आपण म्हणतोय त्यामध्ये डेफिनेशन्स आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे. आता या कायद्याचा हा सेक्शन नंबर 2 येतो ज्यामध्ये सगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. त्यांनी जे महत्त्वाचे शब्द आहेत त्याच्या सगळ्या व्याख्या त्यांनी तिथे सुरुवातीला देऊन ठेवलेल्या आहेत. कुठे दिलेल्या आहेत तर सेक्शन नंबर 2 मध्ये दिलेल्या आहेत. दॅट इज नथिंग बट डेफिनेशन्स. आता काही इथे महत्त्वाचे जे डेफिनेशन्स आहेत ते मी ऍड केलेले आहेत जे आपल्याला परीक्षेसाठी गरजेचे आहेत. कारण त्या 4 पानं तर डेफिनेशन्सच आहेत, पण प्रत्येक डेफिनेशन आपल्याला लागणार का नाही. त्यातल्या त्यात ज्या महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात पहिलं दिलेलं आहे त्यांनी अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह बँक. कारण कायदा बीएमसी किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे असणार आहेत या दोघांमध्ये आपल्याला हे कोऑपरेटिव्ह बँकचं खूप महत्त्वाचं रोल बघायला मिळतो. त्यामुळे इथे आपल्याला जेव्हा आपण महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट बद्दल बोलतोय तर कोऑपरेटिव्ह बँकेचं खूप जास्त मेन्शन येणार आहे पुढे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला त्याला डिफाईन करून ठेवलं
किंवा अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह बँक. अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे नेमकं काय आहे? कोऑपरेटिव्ह बँक, अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह म्हणजे नेमकं काय असणार आहे? तर ह्या अशा प्रकारच्या कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत विच आर रजिस्टर्ड और डीम्ड टू बी रजिस्टर्ड अंडर दी बॉम्बे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. जो कधी आलेला आहे? तर 1925 मधला हा कायदा आहे. तर या बॉम्बे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या अंडर ज्या कोऑपरेटिव्ह बँका रजिस्टर झालेल्या आहेत त्यांना या कायद्याअंतर्गत अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह बँक असं म्हणलं गेलेलं आहे. ही झाली पहिली डेफिनेशन. त्यानंतर दुसरी डेफिनेशन येते सिटी म्हणजे काय? सिटी कारण पूर्ण हा लार्जर अर्बन एरियासाठीचा कायदा आहे. त्या केसमध्ये मग सिटी या शब्दाचा अर्थ त्यांनी काय घेतलेला आहे या कायद्याअंतर्गत? तर इथे काय म्हणतात ते की हा असा एक लार्जर अर्बन एरिया आहे. हा कसा आहे? मोठा एक अर्बन एरिया आहे जो एकतर कुठे आलेला आहे? ह्याचा सोर्स काय घेतलेला आहे बघा त्यांनी. म्हणजे दिस इज अ लार्जर अर्बन एरिया विच इज स्पेसिफाईड इन द नोटिफिकेशन इशूड in respect thereof under clause 2 of article 243Q of the Constitution of India. हा असा एरिया आहे जो संविधानाच्या 243Q नावाच्या आर्टिकल अंतर्गत नोटिफाय झालेला आहे. हे एकतर असं ते म्हणतात किंवा अंडर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 3 ऑफ दिस ऍक्ट ओनली. हा जो आपला कायदा आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट याच्या सेक्शन 3 मध्ये पण त्यांनी लार्जर अर्बन एरिया बद्दलचे काही प्रोव्हिजन दिलेले आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं काय इथे की शहर किंवा सिटी म्हणजे नेमकं काय असणार आहे या कायद्यासाठी? तर हा असा लार्जर अर्बन एरिया आहे जो नोटिफाय झालेला आहे ईदर अंडर आर्टिकल 243Q ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया और अंडर सेक्शन 3 ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. ठीक आहे. इवन यामधून असा एक प्रश्न पण बनतो किंवा आपल्या या कायद्यामध्ये लार्जर अर्बन एरिया याबद्दलचं प्रोव्हिजन कोणत्या सेक्शन मध्ये आलेलं आहे? तर हे सेक्शन नंबर 3 मध्ये आपल्याला लार्जर अर्बन एरिया बद्दलचं प्रोव्हिजन बघायला मिळते. आणि संविधानाचं हे आर्टिकल तिथे माहिती असू द्या. आर्टिकल 243Q या अंतर्गत नोटिफाय झालेले जे लार्जर अर्बन एरिया आहेत त्यांना ते काय म्हणतात? सिटी म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे या कायद्याअंतर्गत सिटी हा शब्द जिथे जिथे आला तिथे तिथे या दोन प्रोव्हिजन्सचा मेन्शन तिथे केला जाणं गरजेचं आहे. आता अजून पुढची डेफिनेशन काय म्हणतात बघा. नेक्स्ट डेफिनेशन काय आहे? किंवा कमिशनर. कमिशनर हा शब्द बऱ्याचदा आलेला आहे पुढे. आता मग कमिशनर म्हणजे नेमकं काय असेल? या कायद्यासाठी कमिशनर ह्या शब्दाचा अर्थ काय? मग पोलीस कमिशनर वगैरे असेल का? नाही. कमिशनर म्हणल्यावरती ते काय म्हणतात? इट मीन्स म्युनिसिपल कमिशनर. त्या शहरासाठी जे म्युनिसिपल कमिशनर आहेत एकतर ते किंवा अजून एक त्यांनी म्हणलेलं आहे जर एखाद्या वेळेस कमिशनर अवेलेबल नाहीये तर काय होते? मग दुसरा एखादा व्यक्ती कमिशनर म्हणून ऍक्ट करतो आणि मग त्या व्यक्तीला काय म्हणतात? ऍक्टिंग कमिशनर म्हणतात. तर मग या कायद्यासाठी कमिशनर हा शब्द जिथे जिथे आला तिथे एकतर म्युनिसिपल कमिशनर राहणार किंवा ऍक्टिंग कमिशनर राहणार. आता इथे काय होतंय किंवा जे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांच्याबद्दलचे काही स्पेसिफिक प्रोव्हिजन पुढे कायद्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी दिलेले जे आपण आता पुढे बॅचमध्ये बघणार आहोत. आणि ऍक्टिंग कमिशनर बद्दलचे देखील काही प्रोव्हिजन्स त्यांनी पुढे कायद्यामध्ये देऊन ठेवलेले. मग ते कोणत्या सेक्शन मध्ये आहेत ते विचारलं जाऊ शकते. जसं आपण म्हणलं किंवा इथे म्युनिसिपल कमिशनर हे या म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टच्या कोणत्या सेक्शन मध्ये मेन्शन आहेत? तर इथे आपण बघतो की सेक्शन नंबर 36 आहे. सेक्शन नंबर 36 ज्यामध्ये म्युनिसिपल कमिशनर बद्दलचे प्रोव्हिजन दिलेले आहेत. आणि ऍक्टिंग कमिशनर जे असणार आहेत त्यांच्याबद्दलचे प्रोव्हिजन सेक्शन नंबर 39 मध्ये आलेले आहेत. तर हे दोन पॉइंट्स आपल्याला तिथे माहिती असणं गरजेचं आहे. एक तर सेक्शन नंबर 36 आहे आणि दुसरा सेक्शन नंबर 39 आहे. ठीक आहे. सो हे दोन पॉइंट्स आहेत जे आपल्याला तिथे माहिती पाहिजे. त्यानंतर पुढची डेफिनेशन बघा. पुढची डेफिनेशन हे सगळे डेफिनेशन्स आपण बघतोय फक्त. तर डेफिनेशन मध्ये पुढची डेफिनेशन आहे काउन्सिलर. काउन्सिलर म्हणजे काय असते? आपलं नगरसेवक. ठीक आहे. नगरसेवक जे आहेत नगरसेवक म्हणजे नेमके कोण असणार आहेत? त्यांची अपॉइंटमेंट कशी होते? त्यानंतर मग त्यांचं टर्म काय असणार आहे? या सगळ्या गोष्टी पुढे ते सांगतात. पण सुरुवातीला नगरसेवक म्हणजे नेमके कोण असणार आहेत याबद्दलची डेफिनेशन तर क्लिअर पाहिजे. तर मग त्यासाठी त्यांनी इथे काउन्सिलर म्हणजे नगरसेवक म्हणजे कोण असणार आहे याबद्दल काही पॉइंट सांगितले. आता ते काय म्हणतात की काउन्सिलर जे आहेत हे दोन प्रकारे तुम्ही तिथे काउन्सिलर तिथे निवडू शकता. एक तर आहे किंवा थ्रू इलेक्शन आणि दुसरे आहे थ्रू नॉमिनेशन.
त्यामुळे काउन्सिलर जे आहेत ते एकतर इलेक्टेड असतील किंवा नॉमिनेटेड. सो इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, इट मीन्स अ पर्सन ड्युली इलेक्टेड ॲज मेंबर ऑफ दी कॉर्पोरेशन. म्हणजे जे महानगरपालिकेचे मेंबर म्हणून जे इलेक्ट झालेले आहेत त्यांना तुम्ही काउन्सिलर म्हणणार. त्यासोबतच इट ऑल्सो इन्क्लूड नॉमिनेटेड काउन्सिलर. नॉमिनेटेड जे नामनिर्देशित ज्याला आपण म्हणू शकतो, तर नॉमिनेटेड पण काउन्सिलर राहू शकतात आणि इलेक्टेड पण राहू शकतात. पण इथे त्यांनी एक पॉइंट अजून ऍड करून ठेवलेला आहे की जर नॉमिनेटेड काउन्सिलर असेल तर त्यांना काही गोष्टींमध्ये राईट्स नसणार आहेत. मग कोणते राईट्स नसतात नॉमिनेटेड काउन्सिलरला ते इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. दॅट अ नॉमिनेटेड काउन्सिलर शॅल नॉट हॅव राईट, दोन राईट नाही म्हणतात, दे शॅल नॉट हॅव राईट टू वोट ॲट एनी मीटिंग ऑफ द कॉर्पोरेशन. कोणत्या मीटिंगमध्ये वोटिंगचा राईट त्यांना नाही आहे, किंवा एखाद्या कमिटीची काय मीटिंग चालू असेल कॉर्पोरेशन मधल्या त्यामध्ये देखील त्यांना वोटिंगचा राईट नाही आहे. हे पहिलं प्रोव्हिजन त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरं काय प्रोव्हिजन म्हणलेलं आहे, किंवा नॉमिनेटेड काउन्सिलर असेल तर त्यांना अजून एक राईट नाही आहे, तो म्हणजे राईट टू गेट इलेक्टेड ॲज मेयर ऑफ द कॉर्पोरेशन. ते महापौर होऊ शकत नाही. नॉमिनेटेड काउन्सिलर दे डू नॉट हॅव और शॅल नॉट हॅव राईट टू बी इलेक्टेड ॲज मेयर ऑफ दी कॉर्पोरेशन. इवन कॉर्पोरेशनची एखादी कमिटी असेल तर त्या कमिटीचे चेअरपर्सन म्हणून पण त्यांना निवडून येता येऊ शकत नाही. हा एक महत्वाचा पॉइंट त्यांनी सुरुवातीलाच क्लिअर केलेला आहे, किंवा नॉमिनेटेड काउन्सिलर्सला कोणते राईट्स नाही आहेत ते इथे त्यांनी मेन्शन केलेले. आता अजून एक गोष्ट काय की इथे जे तुम्हाला दिसते की मध्ये नोट लिहिलेलं आहे किंवा मध्ये मध्ये हे असे स्ट्रेट फॉरवर्ड लाईन्स दिसत आहेत, पण ऍक्च्युअल कायद्यामध्ये असं नाहीये. ऍक्च्युअल कायद्यामध्ये बरीच कॉम्प्लिकेटेड लँग्वेज आहे, याला आपण सोप्या भाषेमध्ये कन्वर्ट करून इथे नोट्स बनवलेल्या आहेत. त्यामुळे एकदम वाचायला सोपं आणि जास्त डोक्याला ताण नाही अशा प्रकारच्या ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला भेटणार आहेत. ठीक आहे, आता आपण येऊ पुढच्या एका महत्वाच्या शब्दाकडे. ठीक आहे, हा चॅप्टर 1 चालू आहे, त्यामध्ये महत्वाचे शब्द जे आहेत त्याचे डेफिनेशन्स आपण तिथे वाचतोय. आणि डेफिनेशन वाचता अजून कायदा चालू नाही झाला, पण डेफिनेशन वाचता तुम्ही बघत असाल की बरेच अशा गोष्टी आहेत ना की ज्या MCQ टाईपच्या क्वेश्चन्समध्ये विचारल्या जाऊ शकतात. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या कायद्याच्या पहिल्याच एकदम सुरुवातीच्या 2-4 पानामध्येच बघायला मिळतात. तर पुढचा शब्द यामध्ये येतो तो आहे डीलर. डीलर हा शब्द दिलेला आहे कारण जेव्हा आपण महानगरपालिकेबद्दल बोलतोय, लार्जर अर्बन एरिया आहे. अर्बन एरिया म्हणल्यावरती मार्केट आलं, मार्केट आलं म्हणल्यावरती देवाणघेवाण आली, आणि देवाणघेवाण जर होत असेल तर बऱ्याचशा केसमध्ये काय बिझनेसच्या अराउंड पूर्ण या गोष्टी फिरतात. शहरी भाग आहे म्हणल्यावरती बिझनेस हा महत्वाचा भाग होऊन जातो. मग बिझनेस आहे तर तिथे डीलर्स येणार आहेत. डीलर म्हणजे कोण की जे बिझनेस करतायत. आणि मग त्या केसमध्ये नेमकं डीलर कोणाला म्हणायचं याबद्दल त्यांनी इथे बरंच एक लांब लचक लाईन देऊन ठेवलेली आहे. आता सगळे पाठ करत बसण्याची गरज आहे का, तर गरज नाही आहे. जस्ट फॉर आयडिया मी इथे काही सॅम्पल म्हणून देऊन ठेवलेले की डीलर या शब्दाअंतर्गत कोण कोण येते. म्हणजे डीलर म्हणल्यावरती कोण, अ पर्सन हु डज बिझनेस, राईट. डीलर म्हणजे कोण आहे, तर असा व्यक्ती जो बिझनेस करतोय त्याला आपण डीलर म्हणणार. असा व्यक्ती जो बिझनेस करतोय त्याला आपण डीलर म्हणणार. त्यासोबतच जर गव्हर्नमेंट बिझनेस करत असेल तर स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा लोकल ऑथॉरिटी असतील तर त्यांना देखील डीलर म्हणतात. सो हे पण यामध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे. मग त्यामध्ये ते म्हणतात की एखादा ब्रोकर असेल, फॅक्टर असेल, कमिशन एजंट असेल, या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या सगळ्यांना ते काय करतात, डीलर म्हणतात या कायद्यासाठी. किंवा एखादा ट्रेडिंग एजंट असेल, मर्कॅन्टाईल एजंट असेल, त्याला देखील ते डीलर म्हणतात. समजा एखादा कुठे काही बोली वगैरे लागत असेल, ऑक्शन होत असेल, तर ऑक्शन करणारा जो व्यक्ती आहे ऑक्शनियर त्याला देखील ते डीलर म्हणतात या कायद्याअंतर्गत. किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा कोणतंही राज्य सरकार असेल, जर ते एक प्रकारच्या अशा बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड असेल तर त्यांना देखील ते डीलर म्हणतात. त्यासोबतच सोसायटी, क्लब किंवा कोणताही लोकांचा ग्रुप असेल, असोसिएशन ऑफ पीपल, सो त्यांना देखील ते डीलर म्हणून काउंट करू शकतात. जर तिथे देवाणघेवाण होतीये, डीलर म्हणलं काय देवाणघेवाण होतीये, जर देवाणघेवाण होती आहे आणि ती जर एखाद्या बंदराच्या भागामध्ये, पोर्टच्या भागामध्ये होती आहे, तर त्या केसमध्ये ते पोर्ट ट्रस्ट जे असेल तिथली ते देखील डीलर म्हणून काउंट होऊ शकतात. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. देन म्युनिसिपल कॉर्पोरेशन,
कारण बिझनेस जे करते ते डीलर झालं. तर मग जर महानगरपालिकेच्या थ्रू बिझनेस होतोय, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आर ऑल्सो काउंटेड ॲट डीलर देन. त्यानंतर म्युनिसिपल काउन्सिल्सला डीलर म्हणलं जाऊ शकते, जिल्हा परिषदेला डीलर म्हणलं जाऊ शकते, किंवा बाकी कोणतीही लोकल ऑथॉरिटी असेल जर ते बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत तर त्यांना डीलर तिथे म्हणलं जाईल. त्यासोबतच जर रेल्वेच्या भागामध्ये रेल्वेच्या थ्रू जर हे होत असेल तर रेल्वे ऍडमिनिस्ट्रेशनला देखील डीलर म्हणलं जाईल. त्यामुळे ही यादी ना लांब लचक यादी आहे, म्हणून मी पुढे एक्सेट्रा लिहून ठेवलेला आहे. फक्त लॉजिक काय आहे किंवा ज्या एंटिटीच्या मार्फत डीलिंग होत आहे त्या सगळ्यांना डीलर म्हणणार आपण. पण इथे त्यांनी एक नोट म्हणून, नोट त्यांनी नाही दिली आहे पण त्यांनी काही एक्सेप्शन्स देऊन ठेवलेले जे आपण इथे नोटच्या फॉर्ममध्ये इथे लिहिलेलं आहे. सो नोटमध्ये काय लिहिलेलं बघा इथे, किंवा काही लोक डीलर म्हणून काउंट नाही होणार. मी म्हटलं की मला काय करायचं, दुकानात जाऊन हा पेन विकत घ्यायचा, मग ही पण एक प्रकारची देवाणघेवाणच समजली जाऊ शकते. पण असं नाहीये ना, मी माझ्या पर्सनल यूजसाठी हा पेन जर विकत घेतोय तर मला कशाला डीलर म्हणणार, राईट? सो इन दॅट केस any individual who imports goods for his exclusive consumption or for exclusive use, स्वतःच्या वापरासाठी जर मी एखादी गोष्ट मागवतोय तर त्या केसमध्ये मी डीलर राहणार नाही. सेम थिंग अप्लाइज टू दी गव्हर्नमेंट ऑल्सो. जर गव्हर्नमेंट एखादी वस्तू विकत घेते, सेंट्रल असेल किंवा स्टेट असेल, जर एखादी वस्तू विकत घेते पण ते बिझनेस करण्याच्या हिशोबाने नाही विकत घेत आहे, मग त्या केसमध्ये जे गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल असेल स्टेट असेल, त्या गव्हर्नमेंटचं कोणतंही डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटला तुम्ही डीलर नाही म्हणणार, राईट? सो हे एक्सेप्शन्स त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्यासोबतच अजून एक दुसरा पॉईंट जो त्यांनी दिलेला आहे, समजा एखादा व्यक्ती स्वतःच्या शेतामध्ये काही पीक उगवतोय आणि त्या पिकाला तो मार्केटमध्ये जाऊन विकतोय, तर त्या व्यक्तीला देखील डीलर म्हणलं जाणार नाही. ते पण इथे दिलेलं आहे त्यांनी, दॅट ॲग्रिकल्चरलिस्ट हू सेल्स एक्सक्लुझिव्हली ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ग्रोन ऑन दी लँड कल्टिवेटेड बाय हिम पर्सनली. फक्त तो त्या जमिनीमधून जो काही त्यांनी जे पीक घेतलेलं आहे तेच विकतोय तो फक्त मार्केटमध्ये, आणि त्यांनी स्वतःच ते त्याच्यामध्ये उगवलेलं आहे, तर मग त्या केसमध्ये त्या व्यक्तीला देखील तिथे डीलर म्हणलं जाणार नाही. सो डीलर या शब्दाच्या अवतीभोवती आपल्याला या सगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळतात. ठीक आहे. सो ही पण एक महत्वाची डेफिनेशन त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. नंतर पुढची डेफिनेशन आहे ती जज. कारण बऱ्याचदा काय होतंय, जर कोणता वाद झाला, डिस्प्यूट झाला, तर कोणाकडे जायचं, जजकडे जायचं, असं या कायद्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पुढे आलेलं आहे. तर मग त्या केसमध्ये जज म्हणजे नेमकं काय हे आधीच त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे जज म्हणजे काय असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राईट? पण इथे जे दिलेलं आहे हे या कायद्यासाठी आहे, राईट? सो जज हा शब्द जो आहे तो इथे या कायद्यासाठी काय शब्द आहे तो इथे त्यांनी दिलेला आहे, जज या शब्दाचा अर्थ. मग इथे त्यांनी काय केलेलं आहे किंवा थोडं डिवाइड केलेलं आहे. म्हणजे पुणे शहरासाठी एक वेगळं प्रोव्हिजन आहे आणि बाकी मोठ्या शहरांसाठी सगळ्या वेगळं प्रोव्हिजन आहे. पुण्यामध्ये वेगळं आणि बाकी शहरांमध्ये वेगळं. काय म्हणतात बघा, इट मीन्स इन दी सिटी ऑफ पुणे, पुणे शहरासाठी ते काय म्हणतात, जज म्हणजे काय असणार आहे तर जज ऑफ कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस, जज ऑफ कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस. स्मॉल कॉज कोर्ट म्हटल्यावर काय असते, त्याला लघुवाद न्यायालय म्हणतात मराठीत. तर मग त्या न्यायालयाचे जे जज आहेत त्यांना या कायद्या अंतर्गत जज म्हणलं जाईल पुणे शहरासाठी. ठीक आहे. आणि बाकी जे शहर आहेत, मग एनी अदर सिटी इन महाराष्ट्र, तिथे जे सिव्हिल जज असणार आहेत सिनियर डिव्हिजनचे, ज्यांचं त्या शहरामध्ये ज्युरिडिक्शन आहे, त्यांना या कायद्याअंतर्गत जज म्हणलं जाईल. सिव्हिल जज म्हणजे आपण काय म्हणतोय तर दिवाणी न्यायालय आपण जे म्हणतो ना. सो या कायद्याअंतर्गत त्या सिव्हिल जज जे असणार आहेत त्यांना जज म्हणून डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, या कायद्याअंतर्गत. देन पुढची काय डेफिनेशन आहे, ऑफिशियल इयर. म्हणजे महानगरपालिकेचं ऑफिशियल इयर कधीपासून सुरू होते. सरळ सरळ असा प्रश्न बनू शकतो. त्यांनी सुरुवातीलाच पहिल्या चॅप्टरमध्ये ते सांगून ठेवलेलं आहे. किंवा इट मीन्स इयर कमेन्सिंग ऑन फर्स्ट डे ऑफ एप्रिल. एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून जे वर्ष चालू होते त्याला ऑफिशियल इयर म्हणलं जाईल. मग साध्या भाषेमध्ये प्रश्न असा बनू शकतो किंवा महानगरपालिकेचं ऑफिशियल इयर कधीपासून सुरू होते महाराष्ट्रामध्ये, तर ते 1 एप्रिल पासून सुरू होते. ठीक आहे. त्यानंतर अजून एक त्यांनी डेफिनेशन देऊन ठेवलेली आहे. महानगरपालिका म्हणल्यावरती अर्बन एरिया आहे, अर्बन एरिया म्हणल्यावरती बँका आल्या. मग बँक आल्या तर बँक म्हणजे काय ते पण त्यांनी डिफाईन करून ठेवलेलं आहे. सगळं सांगावं लागते, कायदा आहे म्हणल्यावरती सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. असं नाही का बँक म्हणजे बँक आहे असं म्हणून चालत नाही, कारण ते पुढे जाऊन कायद्यामधून लूप होल नाही निघावे
नाहीतर काय होणार की लोक काही ना काही कारणावरून कायद्याचं उल्लंघन करत राहतील. त्यामुळे जे काय सांगायचं सुरुवातीला त्यांनी डिटेलमध्ये सांगून ठेवलेलं असते. आता शेड्यूल्ड बँक या शब्दाचा अर्थ काय होतो या कायद्यासाठी, तर इट मीन्स अ बँक इन्क्लुडेड इन सेकंड शेड्यूल ऑफ RBI ऍक्ट 1934. हा तसा पण इन जनरल बऱ्याचशा परीक्षांमध्ये आलेला प्रश्न असतो किंवा शेड्यूल्ड बँक जे आहेत ते RBI ऍक्टच्या कोणत्या शेड्यूलमध्ये ऍड केलेल्या आहेत. तर शेड्यूल्ड बँक ज्या आहेत या RBI ऍक्ट 1934च्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये, सेकंड शेड्यूल मधल्या या सगळ्या बँका आहेत. सो शेड्यूल्ड बँक म्हणजे काय ते इथे त्यांनी डिफाईन केलेलं आहे. त्यानंतर पुढची एक डेफिनेशन येते स्टेट इलेक्शन कमिशनर. कारण हे सगळे जे इलेक्शन जे होतात, आता पुढे इलेक्शन होणार आहेत, तर मग हे जे इलेक्शन होतात त्यामध्ये स्टेट इलेक्शन कमिशन मेन रोल प्ले करते. तर मग स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे नेमकं काय, स्टेट इलेक्शन कमिशनचा अर्थ नेमका काय होतो, तर इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे. इट मीन्स द स्टेट इलेक्शन कमिशन कन्सिस्टिंग ऑफ स्टेट इलेक्शन कमिशनर हु आर अपॉइंटेड accordance with the provision of Article 243K of the Constitution of India. म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे ही अशी बॉडी आहे जी भारताच्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 243K अंतर्गत बनवली गेलेली आहे. अशा बॉडीला आपण काय म्हणतो, स्टेट इलेक्शन कमिशन म्हणतो. ही देखील एक डेफिनेशन त्यामध्ये त्यांनी ऍड केलेली आहे. स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे नेमकं काय, राईट. आणि इन द एंड वॉर्ड कमिटी तसं पुढे पण हे डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यांनी. वॉर्ड कमिटी म्हणजे नेमकं काय असेल, तर वॉर्ड कमिटी म्हणजे ही अशी कमिटी आहे जी या कायद्याच्या सेक्शन 29A अंतर्गत बनवली गेलेली आहे. ठीक आहे. वॉर्ड कमिटी पुढे पण याबद्दल बऱ्याचशा गोष्टी येत राहतात, पण सुरुवातीला जो प्रश्नाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर एक मुद्दा जो निघतो तो काय आहे, सेक्शन 29A या अंतर्गत ही वॉर्ड कमिटी बनलेली आहे. सेक्शन 29A हे विचारलं जाऊ शकते. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे. कायदा म्हणल्यावरती बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तसं वाचायला गेलं आपण तर आपल्याला वाचायला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे या बॅच मध्ये आपण एकदम सोप्या स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कायद्याच्या त्या एक एक करून डिस्कस करत जाणार आहोत. त्यामुळे एकदा नक्की ह्या बॅचला चेक करा. इग्नाइटच्या ऍप वरती तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल आणि त्यामधून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे. सो होप की हे डेमो सेशन जे आहे हे तुम्हाला आवडलं असेल. इग्नाइट अकॅडमीचे हे जे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत हे जॉईन करून ठेवा. यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यामधून तुम्हाला ज्या काही अपडेट्स येत आहेत त्या लगेच तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येऊन जाईल. त्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कधीही काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला काही डाऊट वाटला, या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळतील. त्यासोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. महत्त्वाच्या अपडेट्स तिथेही मिळत राहतात. काही PDFs वगैरे असतील त्या तिथे शेअर केल्या जातात. सो इग्नाइटचे 3 जे चॅनल्स आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल, हे तीनही चॅनल्स तुम्ही तुमच्या ब्रांचच्या हिशोबाने जॉईन करून ठेवा सो दॅट सगळ्या अपडेट तुम्हाला मिळतील. ठीक आहे. सो नक्की एकदा चेक करून घ्या बॅच. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.